हाय फ्रेंड्स, वेलकम टू शीतल स्पेशल। आपल्याला जेवणात भात हा लागतो। आता ऑफिसमुळे काही लोकांना दुपारी खाता येत नसेल, पण रात्रीच्या जेवणात मात्र त्यांना अगदी आवर्जून भात आवडतो। त्याच्याबरोबर रोज काय वेगळी कालवणं करायची, कढी आमटी कसली करायची असा आपल्याला प्रश्न पडतो। आज मी तुम्हाला एक अगदी सोपी आमटी दाखवते, वांग्याची आमटी। करायला अगदी सोपी आणि खायला अतिशय चविष्ट। चला सुरुवात करूया। वांग्याची आमटी बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे तुरीची डाळ। ही मी अर्ध्या कपाला पण थोडीशी कमी घेतली आहे, कारण मला 3 माणसांसाठीच बनवायची आहे। तर तुम्हाला या प्रमाणात जितक्या माणसांसाठी बनवायची असेल त्या हिशोबात तुम्ही डाळ घ्या। 2 मध्यम आकाराची वांगी, 3 मिरच्या मी 3 घेतल्यात कारण या थोड्या मोठ्या आहेत, 6 लसूण पाकळ्या, 4 टीस्पून गोडा मसाला आणि 1 लिंबू। ही मी तुरीची डाळ स्वच्छ धुवून त्याच्यात पाणी घातलं आहे शिजायला आणि वांगी पण कापून घातली आहेत। थोडंसं वांगं मला एका साईडने थोडं खराब वाटलं म्हणून मी ते तुकडा टाकून दिला आहे। आता मी हे कुकरमध्ये शिजवून घेते। आपला कुकर शिट्ट्या झाल्यानंतर बंद केला आहे, त्याची वाफही गेली आहे, थंड झाला आहे। बघूया आपली डाळ कशी शिजली आहे। अरे वा, हे बघा अगदी छान शिजले डाळ वांग। आता आपण हे अगदी हलक्या हाताने थोडंसं मिक्स करून घेऊ। इथे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे। आता तेल तापते तोपर्यंत आपण मिरची आणि लसूण कापून घेऊया। पहिले आपण मिरच्या कापून घेऊया। आता बघा, या आमटीला लसणाची फोडणी असल्यामुळे आपण गूळ घालत नाही आहोत। तर ज्या आमट्यांमध्ये आंबट पदार्थ असतात, जसं की टोमॅटो किंवा कैरी, त्याला आपण गूळ घालतो, मग त्याची छान आंबट गोड आमटी होते। पण लसणाची कशी थोडी चणचणीत अशी होते, तर त्याला आपण गूळ घालायचा नसतो। चला, लसूण आणि मिरची कापून झालं आहे, आता आपण फोडणी घालूया। हे पहा, आपलं तेल इथे चांगल्यापैकी तापलेलं दिसतंय। सगळ्यात पहिले आपण मोहरी घालूया। मोहरी तडतडली की पहिले लसूण थोडीशी लाल झाली मी तो डाव वापरत नाही आहे, कारण तो मी आमटी मिक्स करायला वापरला आहे। त्या पाण्याने ती जास्त तडतडेल, अंगावर उडेल। हे पहा, लसूण आपली छान लाल झाली आहे। आता आपण याच्यामध्ये मिरच्या घालूया। पाव टीस्पून हळद, पाव टीस्पून हिंग, ही डाळ मी पाणी घालून चांगली घोटून घेतलेली, ती आता आपण ह्याच्यात घालूया। आता आपण ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालू, गोडा मसाला आणि हे लिंबू मी अर्धच पिळते, कारण आमची क्वांटिटी खूप कमी आहे। खूप जास्त आंबट झालं तर बरं नाही लागणार। सगळं व्यवस्थित बारीक करून घेऊया, मिक्स करून घेऊया। आमटीला चांगली उकळी आली आहे। चला, गरमागरम स्वादिष्ट खमंग वांग्याची आमटी खायला तयार। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका। अशाच छान छान रेसिपीजसाठी बघत रहा
शीतल स्पेशल.